माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 2020च्या आदेशानुसार अद्याप पूर्णतः CCTV आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही। कोर्टानं स्पष्ट आदेश दिले असतानाही पोलीस विभागानं या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचं समोर आलंय। ठाण्यातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये केवळ 357 CCTV कॅमेरे बसवलेत। अनेक ठिकाणी प्रत्येकी फक्त 10 ते 15 कॅमेरेज कार्यरत आहेत, तर कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही। त्यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारींच्या नोंदीबाबत पारदर्शकता नसल्याचं समोर आलंय। अनेक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या तक्रारी केल्यात। CCTV आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अभावी पोलीस ठाण्यांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची नोंद घेतली जात नाही, त्यामुळे दोषींवर कारवाई करणं कठीण होतं। सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे, अन्यथा या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पोलीस स्टेशनमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाहीये, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा, म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे। आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाही, तर जो पोलीस अधिकारी आहे, इन्चार्ज आहे, त्याच्यावरती कारवाई होईल असं पण ऑर्डर मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। अनेकदा सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाने जरी आदेश असली तरी बजेट दिली जातं। हा, तर जर असं कारण जरी दिलं ना, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर वारंवार त्यांना टाइम लिमिट आणि हे दिलेले आहेत, आणि हा 2020चा आहे, 2022 मध्ये पण त्यांनी एक्सटेन्शन दिलं होतं। पण आता जरी ते करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा इतर हायकोर्टाने म्हटलेलं आहे की बाबा जो अधिकारी असेल ना, तो रेस्पॉन्सिबल असेल त्याच्यामध्ये। या संदर्भात तुम्ही ठाणे आयुक्तांशी काही संपर्क पत्रव्यवहार केला आहे का? मी आता पत्रव्यवहार करणार आहे, या संदर्भात मी त्यांना मीटिंग करणार आहे, कारण हे माहिती अधिकार आम्ही गेल्या वर्षभरात काढत होतो आणि त्यांना या संदर्भात मी प्रत्यक्षात भेटून बोलणं केलेलं आहे। पण असं ऑफिशियल आम्ही या सगळ्या गोष्टी आता सुरुवात केलेली नाहीये, लोकांपर्यंत हे पोहोचवतोय। आता पुढच्या आठवड्यात आम्ही हे सगळं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहे।